आज आपण या ठिकाणी 53व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या फॅक्टरीचे फॅक्टरी मॅनेजर श्री अनुप सर, त्याचप्रमाणे पेटे सर, तसेच इतर विभागातील विभाग प्रमुख, कामगार बंधू व भगिनींचे या कार्यक्रमादरम्यान मी स्वागत करतो। तसेच सर्वांना या 53व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त शुभेच्छा देतो। आपल्या संस्कृतीनुसार आपण आपल्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात हे गणेशाचे पूजन करून करत असतो। आपण या शुभ कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा सरस्वती माँ व गणेशाचं पूजन करून करणार आहोत। त्यासाठी मी अनुप सर व पेटे सर यांना समोर येण्याची विनंती करतो। हे गणराया, आम्हा सर्वांना सुरक्षित काम करण्याची बुद्धी दे। हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सफलता मिळू दे। नेहमी सकारात्मक काम करण्याची ऊर्जा मिळू दे व निरंतर सुरक्षित काम करण्याची शक्ती मिळू दे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे वळताना आपण आजच्या प्रमुख अतिथींचा सन्मान करणार आहोत, या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत। तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री पेटे सरांना पुढे येण्याची विनंती करतो आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रतिभा मॅडम यांना पुढे येण्याची विनंती करतो। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांचा कार्यक्रम झाला पाहिजे। धन्यवाद पेटे सर। तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या फॅक्टरीचे फॅक्टरी मॅनेजर श्री अनुप सर इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी समोर करायचं आहे आणि मी प्रतिज्ञा पुढे म्हणतो, तुम्हाला सुद्धा त्याच्या मागे म्हणायचं। आज के दिन मैं सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि मैं पुनः अपने आप को सुरक्षा, स्वास्थ्य एवं पर्यावरण के बचाव के प्रति समर्पित करूंगा। नियमों, विनियमों, कार्यविधियों के पालन हेतु यथाशक्ति प्रयत्न करूंगा और निश्चित रूप से इन लक्ष्यों को प्राप्त करने हेतु प्रेरणादायक अभिवृत्तियों,
एवं आदतों का विकास करूंगा। मेरी यह पूर्ण रूप से मान्यता है कि दुर्घटनाएं और व्यावसायिक बीमारियां राष्ट्रीय अर्थव्यवस्था को दुर्बल बनाती है तथा यह विकलांगता, मृत्यु एवं स्वास्थ्य के लिए हानिकारक है एवं संपत्ति की क्षति, सामाजिक कष्ट और पर्यावरण के निकृष्ट होने का कारण बनती है। मैं अपने परिवार, संगठन, समाज, राष्ट्र के हित में इन दुर्घटनाओं को व्यावसायिक बीमारी की रोकथाम और पर्यावरण के बचाव के लिए हर संभव प्रयत्न करूंगा। धन्यवाद। सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व सहकारी बंधू, आज आपण 53वा राष्ट्रीय सप्ताह साजरा करण्यासाठी इथे जमलो। मी कॉलेजमध्ये असताना माझ्या वाचनात एक गौरी देशपांडेंची कादंबरी आहे। त्यातला पहिलाच प्रसंग असा होता की तो प्रवासाला निघालेला असतो आणि ती त्याला सोडायला दरवाजापर्यंत येते आणि त्याला म्हणते की पोचलास की कळ। तो हलकासा हसतो आणि म्हणतो, नाही पोचलो तर सर्वात आधी तुलाच कळ। ही दोन वाक्य प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी एवढी महत्वाची होती, शेवटी ती कादंबरी त्या दोन वाक्यांभोवतीच फिरत राहते। हे सगळं सांगण्यामागे कारण आता जानेवारी महिन्यात साधारणतः 1.5 महिना पहिले आधी जपानमध्ये टोकियोच्या हनावा या विमानतळावर एक भीषण अपघात झाला। 2 विमानं एकमेकांसमोर आली आणि त्याची टक्कर झाली। 3-3.5 मिनिटात दोन्ही विमानांना प्रचंड आग लागली। हा अपघात जेट एअरवेजचा आणि जपानच्या तटरक्षक दलाच्या विमानांमध्ये झाला होता। जेट एअरवेज म्हणजे जपानची सरकारी कंपनी, त्यामुळे सरकार आणि जेट एअरवेजला 40 वर्षापूर्वी घडलेला एक अपघात आठवला। ऑगस्ट 1984 साली अगदी असाच एक अपघात घडला होता। 2 प्रवासी विमानात टक्कर झाली होती। त्या 2 प्रवासी विमानात 524 पैकी 520 लोक ही दगावली होती। आता मानवी जीवनाचं मूल्य काय हे जपान इतकं कोणीही समजू शकत नाही, कारण दुसऱ्या महायुद्धात सर्वात जास्त हानी ही जपानची झाली होती। खूप भोगलं होतं त्यांनी, सर्वात जास्त माणसं मेली होती। त्यामुळे संपूर्ण देश गडबडून जागा झाला। देशातले परदेशातले तज्ज्ञ बोलवले गेले, हा अपघात का झाला त्याची कारणं शोधा, ती का टाळता आली पाहिजे, कशी टाळता आली असती त्याची कारणं शोधा। ती सगळी कारणं शोधली गेली, परंतु नेहमीच्या अपघातांचं जसं होतं तसं जपानमध्येही झालं। जी समजणारी माणसं होती ती काही दिवसांनी तो अपघात विसरून गेली आणि येणाऱ्या पिढीला तर तो अपघात माहिती देखील नव्हता। 2005 साली जपान एअरवेजच्या वरिष्ठांच्या ही गोष्ट लक्षात आली। त्यांनी ठरवलं की हे नवीन येणारे जे कर्मचारी आहेत, जे हा अपघात झाला तेव्हा जन्माला देखील आले नव्हते, त्यांना ह्या अपघाताची जाणीव करून द्यायची। म्हणून त्यांनी काय केलं, या कर्मचाऱ्यांच्या कक्षेत विमानाचे चुरळलेले मोडलेले अवशेष टांगून ठेवले। त्याचे भीषण छायाचित्र काढून भिंतीवर चिटकवून ठेवले। त्यांच्या निकटवर्तीयांनी जी हृदयद्रावक पत्र पाठवली होती ती चिटकवली आणि त्यांना सतत जाणीव करून देत राहिले की अपघात किती भीषण असतात। एवढं करून थांबले नाही, त्यांनी अजून एक गोष्ट केली, ती म्हणजे SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही बनवली। नुसती बनवलीच नाही तर ती त्यांच्या कर्मचाऱ्यांना शिकवली नाही, त्यांच्या डोक्यात मुरवली, त्यांच्या अंगात भिनवली आणि त्याचा परिणाम असा झाला की 1.5 महिन्यापूर्वी जो अपघात झाला त्या 19 कर्मचाऱ्यांनी 379 प्रवाशांना सुखरूप बाहेर पाडलं। एकालाही ओरखडा देखील उमटला नाही आणि प्रवाशांनी विमान कर्मचाऱ्यांच्या सूचना इतक्या तंतोतंत पाळल्या की कोणी आरडाओरडा केला नाही, कोणी या सामान कक्षाकडे आपलं सामान घ्यायला धावलं नाही, कोणी आपल्याकडे फार असं व्हिडिओ काढत असतात, व्हिडिओ त्या समोरच्या माणसाला वाचवायचं सोडून तसं केलं नाही। आणि हा एक
याचाच परिणाम होता. आणि हे सगळं किती वेळात घडलं असेल? फक्त 90 सेकंदात, 1.5 मिनिटात 379 माणसं 19 कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढलेली होती. हे का घडलं? हे का घडलं तर त्यांना SOP शिकवली होती, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. आता बऱ्याच जणांना वाटेल का आमचा SOPचा काय संबंध, 70-75 ऑपरेटर आहेत ते बघतील. असं अजिबात नाही. प्रत्येक माणसाचा SOPशी खूप जवळचा संबंध आहे. मी जेव्हा आपल्या ऑफिसचा जिना चढतो तेव्हा बाजूच्या हँडरीलला पकडून चढतो. समोरची व्यक्ती मला विचारते का हो गुडघ्याला काही त्रास आहे का? मी असं जातच बोलतो हो वय झालं ना आता, थोडंसं होणारच. पण मनातल्या मनात सांगतो मान वर करून थोडंसं पुढच्या भिंतीवर बघ, फक्त 2 अक्षरात SOP लिहिलेली आहे, यूज हँडरेल. पण आम्ही बघत नाही. SOPचा आमचा काय संबंध? आपण PPEs वापरतो. PPEs परिधान केल्यानंतर पुढची प्रोसिजर असते ती SOP असते. उदाहरणार्थ आपण सेफ्टी बेल्ट वापरतो आणि वरती जर तो कामाला सुरुवात करतो त्याचा हुक माकडाच्या शेपटीप्रमाणे मागे लटकत असतो. ती माकडाची शेपटी कुठेतरी अडकवणं ही SOP आहे. ह्या SOPचं पालन तुम्ही केलं पाहिजे, नाहीतर तुमचा पोपट होईल पक्षी बनवून उडते फिरू. ही SOP प्रत्येक काला प्रत्येक ठिकाणी कामाला येत असते. तुम्ही खुर्चीत बसलात, ताठ बसा, SOP आहे. तुम्ही रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चाला, SOP आहे. तुम्ही गाडी चालवता मोबाईल वापरू नका, ही SOP आहे. SOPचा परिणाम आत्ता काय होतो एवढ्यात मी तुम्हाला 2 मिनिटांपूर्वी सांगितलं. अपघात होत नाही, झालाच तर त्याची तीव्रता कमी होते, मनुष्यहानी होत नाही, आर्थिक हानी होत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना सांगतो प्रत्येकाने SOPचं पालन करा, PPEs वापरा, अपघात टाळा, सुरक्षित राहा आणि आनंदाने जगा. थँक्यू. धन्यवाद संतोष सांगले यांनी SOP बद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली. कारण आपल्याकडे काम करत असताना बऱ्याचशा SOP आपण कदाचित बघत पण असतो, पण त्याच्यानुसार काम करण्याची जेव्हा गरज येते तेव्हा काही ठिकाणी आपण बायपास करतो आणि तिकडे अतिशय अपघात होत असतात. कमी वेळेमध्ये आपले जे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत ती घालण्याची एक स्पर्धा आपण इकडे आयोजित केलेली आहे. त्यानंतर 6 तारखेला दुपारी 2:30 वाजता आपल्याकडे सेफ्टी ड्रामाची कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 7 ते 8 ड्रामा इकडे तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला एक अजून सेफ्टी पोस्टर कॉम्पिटिशन आपण इकडे आयोजित केली होती आणि त्याच्यासाठी तुम्हाला ड्रॉइंगचं मटेरियल तुम्हाला इश्यू केलं होतं. तर सर्वांना एक विनंती असेल की आज संध्याकाळपर्यंत सेफ्टी पोस्टर जे रेडी झाले असतील त्यांनी फायर कंट्रोलमध्ये ते जमा करायचे आहेत. कारण आपल्याला दिनांक 6 तारखेला त्याचं इकडे प्रदर्शन भरवायचं आहे. 7 तारखेला प्रत्येक ठिकाणी जाऊन सेफ्टी डिपार्टमेंट एक सेफ्टी क्विज कॉम्पिटिशन आयोजित करणार आहे. त्यासाठी कुठे एकत्र येण्याची गरज नाही आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन हा कार्यक्रम आपण तिकडे साजरा करणार आहोत. त्यानंतर 8 तारखेला आपण वुमन्स डे हा कॉन्फरन्स हॉलमध्ये साजरा करणार आहोत. 9 तारखेला एसे रायटिंग निबंध स्पर्धा आणि रांगोळी कॉम्पिटिशन ही सकाळी 11 वाजता निबंध स्पर्धा ही कॉन्फरन्स रूममध्ये असेल ट्रेनिंग हॉलमध्ये आणि जी रांगोळी कॉम्पिटिशन आहे ती नवीन बॉयलर एरियामध्ये असेल. 11 तारखेला आपण ब्लड डोनेशन कॅम्प इकडे आयोजित केलेला आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सहभागी व्हा. त्यानंतर संध्याकाळी 3 वाजता इंटर डिपार्टमेंटल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. आणि 12 तारखेला आपल्या या क्रिकेट कॉम्पिटिशन स्पर्धेचं फायनल मॅच 3 ते 5 या दरम्यान असणार आहे. आता मी पुढील कार्यक्रमासाठी सन्मान व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आपली कंपनी 2018 मध्ये चालू झाली. तेव्हापासून आजपर्यंत सेफ्टी कल्चर डेव्हलप करण्याकरिता सेफ्टी टीम म्हणजे आपले सेफ्टीचे सगळे मॅनेजर्स तसेच फायर मेकॅनिक त्यांचे मनापासून आभार अभिनंदन करतो. आपली कंपनी फक्त इस्टिंगपुरतीच मर्यादित नसून वाडा तालुक्यात सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. याचे एक उदाहरण म्हणजे टीना रब्बर कंपनी लागलेली आग आपल्या फायरमॅनची गाडी येण्यावर नियंत्रित केली. धन्यवाद.
एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कदाचित त्यांनी तो बॉटम वॉल बंद केला नसता तर पुढे होणारा खूप मोठा धोका हा आज आपल्याला बघायला मिळाला असता. म्हणून त्यांचं एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करू. त्याचप्रमाणे 19 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता प्लांट बी फ्लेकरच्या मागच्या युनिटमध्ये लागलेल्या आगीची माहिती आमच्या 2 फायरमनना मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी घटनास्थळी जाऊन ती आग नियंत्रणात आणली. त्यासाठी मी दीपेश दुकटे व बाळू सारे यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी पेटे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करायचं आहे. त्याच्यामध्ये अजूनही बऱ्याचशा कामगारांनी मदत केली होती, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर काही दिवसापूर्वी प्रोडक्शनच्या ग्राउंड फ्लोअरला एका बकेटमध्ये एक छोटीशी फायर झाली होती आणि वेळेचा प्रसंग राखून एक वर्कर आपले आहेत रोशन मोर यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन फायर एक्सटिंग्विशरच्या सहाय्यानं ती आग विझवली होती. कदाचित ती आग विझवली नसती तर त्याचा दुष्परिणाम हा खूप मोठा होऊ शकला असता, परंतु त्यांनी त्यांच्या कौशल्याच्या बळावर ती आग फायर एक्सटिंग्विशरच्या सहाय्याने विझवली. मी त्यांना विनंती करतो की समोर यायचं आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आजाद सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. फायर एक्सटिंग्विशरचं कसं चालवावं याचं ट्रेनिंग किती महत्त्वाचं आहे या घटनेमध्ये आपल्याला बघायला मिळालं. तरी सर्वांना एक रिक्वेस्ट असेल की आपल्याला फायर एक्सटिंग्विशर किंवा बाकी सेफ्टी सिस्टम जर चालवण्याचं प्रशिक्षण नसेल तर आपल्या दर मंगळवारी ज्या ट्रेनिंग होतात त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी व्हायचं आहे. म्हणजे अशा छोट्या मोठ्या घटना जर झाल्याच तर आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी हानी होऊन आपण त्याच्यावर योग्य हे करू शकतो. कार्यक्रमाच्या पुढच्या भागासाठी मी महेश जाधव यांना विनंती करतो की त्यांनी पुढचा सूत्रसंचालनाचा भार स्वीकारायचा. हेलो, अपना देश कैसा सुरक्षित है, मिलिट्री फोर्स जो सब है ऐसे ही अपना कंपनी सुरक्षित है. अपना सेफ्टी टीम का वजह से हम सब लोग खड़े होकर ना एक सल्यूट मारना जरूरी है. संदेश एंड टीम और संदेश आपको है ना एक और संदेश और महेश अनूप सर ज़रा सम्मान करने के लिए रिक्वेस्ट करता हूँ. जोरदार तालियां. अपना सेफ्टी टीम का कमांडर है, आपको एक ताली है ना उसको इंस्पिरेशन मिलता है. महेश सर, अशी उभे राहा.